नमस्कार. प्रतिमाला जेव्हा कळतं की ही प्रिया आपली मुलगी नाहीये आणि आपली मुलगी सायली आहे, त्यानंतर प्रतिमाने प्रियाला स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं की तू आम्हा सगळ्यांना फसवलंयस आणि आम्ही तुला या बदल्यात पोलिसात देऊ शकतो. त्यावर प्रिया म्हणत असते, आई मी नाही फसवलं, असं का वाटतंय तुम्हाला? त्यावर प्रतिमा म्हणत असते, काय आहे ना, तू स्वतःला खूपच शहाणी समजतेस. तुला वाटलं तू जे काही करशील ते आम्हा कोणाला कळणार नाही. पण शेवटी अर्जुनने सगळं काही शोधून काढलं आहे आणि त्यातून हेच सिद्ध झालं आहे की तू आम्हा सगळ्यांना फसवलं आहेस. आता तुला पोलिसात दिल्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाहीये. त्यावर आता ही प्रिया रडण्याचं नाटक करत असते आणि प्रतिमा तिला झिडकारत असते. आता प्रियाच्याही लक्षात आलेलं असतं की प्रतिमा आपल्याला झिडकारतच आहे आणि आपल्याला ती भीक घालत नाहीये. त्यावेळेला थेट आता प्रियाने विचार केलेला असतो की आता मागचा पुढचा विचार न करता या प्रतिमाला थेट काहीतरी दुखापत केलीच पाहिजे. आणि लगेचच आता प्रियाने प्रतिमाला ढकललेलं असतं. त्याच वेळेला प्रतिमा म्हणत असते, प्रिया काय करतेस तू हे? त्यावेळेला प्रिया म्हणत असते, का आता काही भीती वाटते का तुला? तुला तर आता मी मारूनच टाकणार. त्यावेळेला प्रतिमा म्हणत असते, डोकं फिरले का तुझं? त्यावर प्रिया म्हणत असते, हो डोकं फिरलंय माझं. तुम्हा सगळ्यांनी मला झिडकारायचं ठरवलंय ना, मग मीही तुम्हा सगळ्यांना फाट्यावर मारत तुला आज संपवणार. असं म्हटल्यावर प्रतिमा घाबरते. प्रतिमा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते, जे काही करतेस ना ते चुकीचं आहे. असं करून तू स्वतःला स्वतःला प्रॉब्लेम करून घेशील. त्यावर प्रिया म्हणत असते, मला कसलाही प्रॉब्लेम होणार नाही. मी तुला आज मारूनच टाकणार. असं प्रियाने प्रतिमाला म्हणताच आता प्रतिमाची धावपळ उडते. तिला नेमकं कळत नसतं कुठं पळावं कुठं काय करावं आणि याच गडबडीत आता ती खाली पडते. त्यावेळेला प्रिया म्हणत असते, इथं कुठं पडतेस तू? चल तुला आता योग्य जागा दाखवते. आणि लगेचच आता प्रियाने प्रतिमाला खेचत फरफटत किचनमध्ये नेलेलं असतं. तिथे जाऊन प्रिया म्हणत असते, थांब, इथनं हलू नकोस. हल्लीस ना तर इथल्या इथे हा समोर पाटा दिसतोय तो डोक्यात घालीन तुझ्या. त्यावर प्रतिमा आणखीनच घाबरते आणि तेवढ्यात प्रतिमा ओरडू लागते. प्रतिमाचा ओरडण्याचा आवाज सायलीला आलेला असतो आणि सायली स्वतःशी बोलत असते, हा तर प्रतिमा आत्यांचा आवाज आहे आणि हा आवाज किचनच्या दिशेने येतोय. याचा अर्थ प्रतिमा आत्या नक्कीच काहीतरी प्रॉब्लेममध्ये आहेत. लगेचच सायली आता त्या किचनच्या दिशेने पळत असते. इकडे प्रियाने बाजूलाच असलेला गॅस ऑन केलेला असतो आणि त्या गॅसवर आता थेट प्रिया प्रतिमाला ढकलणार असते. तेवढ्या तिथे सायलीची एंट्री झालेली असते. सायली हे सगळं पाहते आणि ती अवाक होते. अशातच आता प्रियाने प्रतिमाला गॅसवर ढकललेलं असतं आणि तेवढ्यात सायलीने येऊन प्रतिमाला धरत बाजूला केलेलं असतं. आणि अशातच आता प्रतिमाचा थोडक्यात जीव वाचलेला असतो. सायली आल्यामुळे प्रियाचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. प्रियाने लगेचच आता सायलीला कानाखाली मारायला हात उचललेला असतो. सायली लगेचच प्रियाचा हात धरते आणि उलट्या हाताची तिला 2 ते 3 कानाखाली देऊन ठेवते. आणि सायली म्हणत असते, नालायक कुठली, कोणत्या हृदयाला गेलीस तू ग? आता तुला काय मी सोडत नाही. आणि लगेचच आता सायली म्हणत असते, हा गॅस ऑन करून तू प्रतिमा आत्याला त्यावर ढकलत होतीस ना, आता मी तुला त्यावर ढकलणार आणि बघ काय अवस्था होते तुझी. दुसऱ्याला खड्ड्यात टाकतेस काय? असं बोलत आता सायलीने थेट या प्रियाला त्या गॅसवर ढकलण्यासाठी त्यावर वाकवलेलं असतं. आणि अशातच आता त्या गरम गरम गॅसची वाफ प्रियाला लागताच प्रिया म्हणत असते, अगं सोड सायली सोड, चटका लागतोय मला. त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते, हो ना लागतोय ना, मग हाच चटका प्रतिमा आत्याला द्यायच्या वेळेला तुला त्रास झाला नाही का? त्यावर मात्र सायलीला आता प्रिया म्हणत असते, माफ कर, चुकले मी, यापुढे मी असं काही करणारच नाही. त्यावर सायली म्हणत असते, यापुढे तुला काही करण्यासाठी मी बाकीच ठेवणार नाही. तुला तुझी लायकी दाखवून दिल्यावरच मला बरं वाटणार आहे. अशातच आता प्रियाने प्रतिमासमोर हात जोडलेले असतात आणि प्रिया म्हणत असते, आई आई प्लीज मला माफ कर, चूक झाली माझ्याकडून, मी पुन्हा असं काही करणार नाही. त्यावर आता प्रतिमा म्हणत असते, सायली सायली सोड तिला. त्यावर लगेचच आता सायलीने प्रियाला
बाजूला असलेल्या किचनच्या ओट्यावर जोरात ढकललेलं असतं आणि सायली म्हणत असते, बघ शेवटी आई ही आईच असते. तू कितीही चुकीचं वागलीस तरी तिने तुझ्या जीवाची आधी काळजी केली, कारण आई आपल्या मुलामुलींना कधीच त्रास होताना पाहू शकत नाही. त्यावर लगेचच आता तिथे रविराज, अर्जुन असे सगळेच आलेले असतात आणि तिथे घडलेला प्रकार ज्या वेळेला रविराजना कळतो, रविराज म्हणत असतात, प्रतिमा तुला काही झालं तर नाही ना? त्यावर प्रतिमाला पाहून आता थेट अर्जुनही पुढे येतो आणि प्रतिमा म्हणत असते, मी ठीक आहे. आणि लगेचच सायलीने सगळा घडलेला प्रकार रविराज, अर्जुन या सगळ्यांना सांगताच रविराजने प्रियाच्या सणसणीत थोबाडी देत असं म्हटलेलं असतं, आज तू सिद्ध केलंस की तू आमची मुलगी नाही आहेस आणि हे आम्हाला खूप आधीच कळलं होतं. पण शेवटी तुला वाईट वाटू नये म्हणून मी तुला काहीच सांगितलं नाही. पण आज तुझ्या नालायकपणामुळे आम्ही क्लिअरली सांगू शकतो की तुला आता हडतूड करायलाही आम्हाला काही वाटणार नाही. आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो, सिनियर आता तर हिला कोणत्याही परिस्थितीत आपल्याला माफ करायचं नाही आहे. हिला आज आपण थेट पोलिसात देऊन आपण हिच्या विरोधात तक्रार नोंदवायची आहे आणि हिला शिक्षा झालीच पाहिजे. त्यावर लगेचच आता मागे असलेला नागराज स्वतःशी बोलत असतो, नको रे बाबा, असं काही व्हायला नको. जर या प्रियाला पोलिसात दिलं आणि पोलिसांनी हिला जर जाब विचारला नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये तुझ्याबरोबर कोण आहे का, आणि तिने जर म्हटलं की हो माझ्याबरोबर नागराज आहे, तर माझं काही खरं नाही. आणि अशातच आता नागराज म्हणत असतो, दादा इतक्या टोकाला याची काय गरज आहे? आपण प्रियाला माफसुद्धा करू शकतो ना? त्यावर लगेचच आता सुमन म्हणत असते, अहो असं काय बोलताय तुम्ही? या प्रियाने आज काय केलंय तुम्हाला कळलेलं दिसत नाहीये. तुम्ही अशा पद्धतीने काही बोलू नका. आज तिने जे काही केलंय ना त्याची तिला शिक्षा मिळायलाच हवी, नाहीतर उद्या जाऊन ती यापेक्षाही मोठा कोणता तरी गुन्हा करू शकते. आणि अशातच आता थेट नागराज स्वतःशी बोलत असतो, ही माझी बायको सुमन आहे ना, नको तिथे मध्ये बोलते. एके दिवशी हिचा बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर एके दिवशी ही माझ्या डोक्याला खरंच बंदूक लावून मलाच मारून टाकेल. आणि तेवढ्यात आता प्रतिमाने म्हटलेलं असतं, मी काय म्हणते, आत्ताच्या वेळेला प्रियाला माफ करूया. त्यावेळेला लगेचच आता अर्जुन म्हणत असतो, नाही प्रतिमा आत्या, हिने आत्तापर्यंत जेवढे गुन्हे केले आहेत ना ते पाहता हिला आता माफ करणं योग्य नाही आहे. आपल्याला हिला हिची योग्य जागा दाखवूनच दिली पाहिजे. त्यावर सायलीही म्हणत असते, हो प्रतिमा आत्या. आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली, अजूनही तुम्ही प्रतिमा आत्याला आत्या कसं म्हणत आहात? तुमच्या आई आहेत त्या. हे वाक्य ऐकल्यावर सायली म्हणत असते, काय? आणि अशातच आता रविराज म्हणत असतो, हो बाळा, तुला अजूनही कळालेलं नाही आहे, पण आम्हाला कळलं आहे की तूच आमची तन्वी आहेस. मित्रांनो, इथेच अजून ट्विस्ट पॉईंट बाकी आहे, कारण प्रियाला याबाबत काहीच माहिती नाही आहे. बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.